आपण आलोय वानवडी पोलीस स्टेशनच्या बाहेर. ऋषिकेश दादा मागील कित्येक वर्षापासून गोरक्षणासाठी लढतोय. त्यांचे बरेच युवक कार्यकर्ते आहेत, अनेक ठिकाणी ते उभे राहतात, गोरक्षणासाठी भांडतात. आज त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर कशासाठी बसावं लागलं, त्यांनी पोलिसांच्या विरोधात उपोषण ठेवलंय, नक्की कारण काय हे आपण समजून घेणार आहोत. ऋषिकेश दादा, काय कारण आहे? दिनांक 29 तारखेला मैनुद्दीन कुरेशी नावाच्या एका गोतस्करावर 7 म्हैसवर्गीय जातीचे गोवंश नेताना गुन्हा दाखल झाला होता. तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ती जनावरं गोशाळेत न सोडता परस्पर एका दलालाच्या ताब्यात दिली. त्यामुळे आज आम्ही ती जनावरं गोशाळेत मिळावी यासाठी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत. पोलिसांनी काय चुका केल्या त्यामुळे तुम्ही पोलिसांच्या विरोधात आहे? आम्ही प्रशासनाच्या पूर्णपणे विरोधात या प्रकरणात नाहीये, पण प्रशासनाच्या आम्ही थोडंफार विरोधात आहे. त्याचं एक पहिलं कारण म्हणजे ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी जनावरं 24 तासाच्या आत गोशाळेत गेली पाहिजे होती, तर ती काय गोशाळेत गेलेली नाहीये. आणि ती जनावरं प्रॉपर्टी रिटर्नला कसायांना कोर्टाकडून सोडावी लागतात, गाडी सुद्धा प्रॉपर्टी रिटर्नला. तर दोन्ही मुद्देमाल त्यांनी कसायांच्या ताब्यात दिलेला आहे. या ठिकाणी एसपीडीपी नावाची त्या दिवशी एक संघटना इथं आली. त्यांनी आरवाच्या भाषणात पोलीस एसपीडीपी म्हणजे काय? एसपीडीपी म्हणजे कुठलं तरी एक सामाजिक त्यांची संघटना आहे ती. तर त्या गोष्टीसाठी ते इथं बसले होते आणि त्यांनी पोलिसांवर दबाव आणून, दडपशाही आणून, झुंडशाही निर्माण करून या ठिकाणी घोषणाबाजी करून त्यांनी ती जनावरं गोशाळेत नेऊन ठेवली. गोशाळेतच म्हणतोय, गोठ्यावर नेऊन ठेवली. बरं, आता पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही उपोषण सोडण्यासाठी पोलिसांनी काय केलं पाहिजे? एकच म्हणणं आहे की प्रॉपर्टी रिटर्नला आज महावीर जयंती, आज काय कोर्ट बंद असेल, तर त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कोर्टामध्ये जर दाखल केलं तर त्यांना त्या जनावरांसाठी प्रॉपर्टी रिटर्नला कोर्ट काही प्रश्न विचारतं, काही नियम अटी लावून देतं. त्या अटींच्या शर्तीवर त्यांना ती जनावरं मिळतात. पण आमची अशी मागणी आहे की आत्ता कस्टडी पोलिसांच्या ताब्यात पाहिजे, जनावरांची आणि गाडीची सुद्धा. ही नसल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि त्यांना आमची विनंती आहे की जनावरं त्यांनी गोशाळेत सोडावी आणि गाडी त्यांनी चौकीला आणून लावावी. आंदोलकांचं माफक अपेक्षा आहे की कायद्यानुसार, नियमानुसार कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे होती. या ठिकाणी ती कारवाई झाली नाही, म्हणून हे उपोषणाला बसलेले आहेत.